आजचा आपला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस दरवर्षी जागतिक महिला दिवस म्हणून साजरा केला जातो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 8 मार्च. 8 मार्च हा दिवस दरवर्षी जगभरात जागतिक महिला दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. आणि या वर्षीच्या जागतिक महिला दिवसाची थीम होती थिंक इक्वल, बिल्ड स्मार्ट, इनोव्हेट फॉर चेंज. ही या वर्षीच्या जागतिक महिला दिवसाची थीम होती, जो 8 मार्च या दिवशी साजरा करण्यात येतो. पहिला जागतिक महिला दिवस कधी साजरा केला होता हे आपल्याला माहिती पाहिजे. तर पहिला जागतिक महिला दिवस हा 28 फेब्रुवारी 1909 या दिवशी न्यूयॉर्क या शहरामध्ये साजरा करण्यात आला होता. त्यानंतर 1910 या वर्षी आंतरराष्ट्रीय महिला परिषदेमध्ये मांडलेल्या सूचनेनुसार 1910 पासून 8 मार्च ही या जागतिक महिला दिवसाची तारीख निश्चित करण्यात आली आणि तेव्हापासून दरवर्षी 8 मार्च या दिवशी जागतिक महिला दिवस साजरा केला जातो. आणि भारतामध्ये याची सुरुवात 1943 या वर्षी झाली. म्हणजे 8 मार्च 1943 या दिवशी भारतामध्ये पहिल्यांदा जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आला. आणि आपला जो मूळ प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 8 मार्च. पुढचा प्रश्न, 10वा आंतरराष्ट्रीय महिला चित्रपट महोत्सव नुकताच खालीलपैकी कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पुणे. 10वा आंतरराष्ट्रीय महिला चित्रपट महोत्सव नुकताच 8 मार्च ते 10 मार्च 2019 या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील पुणे या शहरामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. आणि या वर्षीच्या या आंतरराष्ट्रीय महिला चित्रपट महोत्सवाची थीम आहे थ्रू द लेन्स ऑफ अ वुमन डायरेक्टर. त्यालाच मराठीमध्ये तिच्या नजरेतून सिनेमा असं म्हटलेलं आहे. आणि हा जो आहे तो पुणे या शहरामध्ये 8 मार्च ते 10 मार्च या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पुणे. पुढचा प्रश्न, अयोध्या प्रकरणी मध्यस्थीसाठी सर्वोच्च न्यायालयाने एक त्रिस्तरीय समिती स्थापन केली आहे. त्या समितीत खालीलपैकी कोणाचा समावेश नाही? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 राजीव धवन. या समितीमध्ये राजीव धवन यांचा समावेश नाही. म्हणजे अयोध्या प्रकरणामध्ये मध्यस्थी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने एम खलिफुल्ला जे एक माजी न्यायमूर्ती आहेत, त्यानंतर श्री रविशंकर हे आध्यात्मिक गुरु आहेत आणि श्रीराम पंचू हे ज्येष्ठ वकील आहेत, या तिघांचा समावेश असणारी एक त्रिस्तरीय समिती सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणामध्ये मध्यस्थी करण्यासाठी नुकतीच स्थापन केलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 राजीव धवन यांचा समावेश नाही. नेक्स्ट, युवकांना उद्योग करण्यासाठी आर्थिक सहाय्य करण्याच्या उद्देशाने खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने युवाश्री अर्पण योजना सुरू केली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पश्चिम बंगाल. पश्चिम बंगाल या राज्य सरकारने नुकतीच तेथील युवकांना उद्योगांसाठी किंवा बिझनेस करण्यासाठी आर्थिक सहाय्य पुरवण्याच्या उद्देशाने ही युवाश्री अर्पण योजना सुरू केलेली आहे. ही योजना पश्चिम बंगालने सुरू केलेली आहे. मॅपमध्ये बघा, हे आहे पश्चिम बंगाल. पश्चिम बंगालची राजधानी आहे कोलकाता. पश्चिम बंगालचे सध्याचे राज्यपाल आहेत केशरीनाथ त्रिपाठी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी. आणि याच ममता बॅनर्जींनी नुकतीच या युवाश्री अर्पण योजनेची सुरुवात केलेली आहे पश्चिम बंगालमध्ये. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पश्चिम बंगाल. पुढचा प्रश्न, प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना हिंदी व इंग्रजी भाषा शिकणे सोपे व्हावे यासाठी बोलो ॲप खालीलपैकी कोणी लॉन्च केले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गुगल. हे जे बोलो ॲप आहे जे प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना हिंदी व इंग्रजी भाषा शिकवणे किंवा शिकणे सोपं व्हावं या उद्देशाने लॉन्च केलेलं ॲप, ते ॲप गुगलने लॉन्च केलेलं आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गुगल. पुढचा प्रश्न, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकत्याच सुरू झालेल्या प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत असंघटित क्षेत्रातील कामगारांना किती मानधन दिले जाणार आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 3,000. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच ही प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना सुरू केलेली आहे. आणि या योजनेअंतर्गत असंघटित क्षेत्रातील अशा कामगारांना ज्यांचं वय 60 वर्षापेक्षा जास्त आहे अशा कामगारांना मासिक 3,000 रुपये एवढं मानधन या योजनेअंतर्गत दिलं जाणार आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 3,000. आणि आता कालच्या व्हिडिओमध्ये विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर. याचं उत्तर जवळपास सर्वांनी बरोबर दिलं होतं. भारतीय हवाई दलाचा कणा समजली जाणारी मिराज 2000 ही लढाऊ विमाने भारताने खालीलपैकी कोणत्या देशाकडून खरेदी केली आहेत? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फ्रान्स. मिराज 2000 ही लढाऊ विमाने भारताने फ्रान्स या देशाकडून खरेदी केलेली आहेत. आणि आता आजच्या व्हिडिओचा प्रश्न, ज्याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, भारतीय हवाई दलाचे धाडसी पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या शौर्यकथेचा समावेश
शालेय पाठ्यपुस्तकात करण्याचा निर्णय नुकताच खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने घेतला आहे? प्रश्न पुन्हा एकदा. भारतीय हवाई दलाचे धाडसी पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या शौर्यकथेचा समावेश शालेय पाठ्यपुस्तकात करण्याचा निर्णय नुकताच खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने घेतला आहे? पर्याय आहेत राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि यापैकी नाही. याचं बरोबर उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे.